प्रकाश महाजन यांना नितेश राणे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते फोनवरून धमकी देत आहेत. पण प्रकाश महाजन काही मागे हटायला तयार नाहीयेत. नेमकं प्रकरण काय घडतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यातला जो वाद आहे हा आता विकोपाला पोहोचलाय. या वादाचं कारण म्हणजे अर्थात नितेश राणे यांच्याबद्दल प्रकाश महाजन यांनी केलेली खोचक टीका. नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवल्यामुळे प्रकाश महाजन यांना ती सहन झाली नाही आणि त्यांनी थेट नितेश राणे यांची उंचीच काढली होती. नितेश राणेंवर केलेली टीका नारायण राणे यांना इतकी झोंबली की त्यांनी सरळ प्रकाश महाजन यांना धमकीच दिली की तुम्हाला उलट्या करायला लावेन. पण प्रकाश महाजन काही मागे हटले नाही. ते थेट छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकाच्या इथे उभे राहिले आणि ते म्हणाले, मला मारायला यायचंय तर नारायण राणे इथे या आणि तुमच्यात दम नसेल तर मी कणकवलीत येतो. आता हे म्हटल्यानंतर कुठेतरी राजकारण पेट घेणार हे होणारच होतं. आता नितेश राणे आणि नारायण राणे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रकाश महाजन यांना फोन लावतायत, कॉल करतायत आणि फोनवरून धमक्या देतायत, शिवीगाळ करतायत. आता मित्रांनो, काही रेकॉर्डिंग्स ज्या आहेत त्या व्हायरल होत आहेत. त्यातलीच एक रेकॉर्डिंग म्हणजे काही कार्यकर्त्यांच्या रेकॉर्डिंग आहेत. नमस्ते, पुण्यामधून बोलतोय. बोला बोला. साहेब, तुम्हाला समोरून काही गोष्टी फोन येतात किंवा काय तरी पण आम्ही मनुष्य तुमच्या बरोबर आहे. कोणी पण असेल ना, काही घाबरायचं नाही साहेब. आता शेवटी तुम्ही आहात ते मोठे साहेब आहेत. पण तुम्हाला साहेब एक गोष्ट अजून सांगायची साहेब, की साहेब तुम्ही जरी राज ठाकरेच्या ना तरी नितीश राणे एवढी उंची गाठू शकत नाही, कळलं का? नितीश राणे पायाला भिंगरे बांधून फिरतात पूर्ण महाराष्ट्रभर आणि तुम्ही दोघं जण दारू पिऊन झोपत असतात फक्त. नालायकपणा सोडून द्यायचं ना कमी जरा. तुमच्या बायाची लपडी तुमची काढू का बाहेर मग? हा, अरे महाजनांचं घर कशाला नालायकपणासारखं बरबाद करतोय? हा हा, कशाला शिवाय? तुला हिंमत येते ये ना शिवाय. आहे तुझ्या, अरे हिंमत आहे म्हणूनच शिवाय देतोय. ते नितेश राणे पायाला भिंगरी बांधून हिंदुत्वाचं काम करतात. हा, 3 ते 4 तास फक्त झोप घेतात ते. अरे तुम्ही दोघं जण, तू आणि तुझा मालक फक्त 3-4 तास जागा राहतो फक्त, बाकी दारू पिऊन झोपलेले असतात. त्यांच्या राजकीय उंची एवढी तुम्ही सिटी तरी आहे का रे तुमच्याकडे दोघांकडे? हा, करतो फक्त तू. अरे झालंय ना, थेरड्या तुझं वय झालंय तर बस ना घरामध्ये. बायांची लपडी तुझी काढू का बाहेर आम्ही पण मग? हा, आता तोंडात मुख जुळून गप्प बसतो का तू? अरे तू पाठवून ये ना तुझ्या. येतो तुझ्याकडे येतो. राज ठाकरे ठाकरेच्या तोडायला लागले का तुम्ही आता? हा, तो आता गोड लागायला लागले झालं ना तुमच्यावरती? हा, चाटायला जाता का तुम्ही दोघं जण आता? खेळडे. हॅलो हा, साहेब, नमस्कार. नमस्कार. प्रकाश महाजन बोलताय ना? हा, बोलतोय. साहेब, आपण राणे साहेबांबद्दल काय बोलले आता? काय बोललो मी? आपली उंची बघितली का साहेब? किती काय हा, आपली उंची बघितली काय काय नाही? तुम्ही राणे साहेबांबद्दल बोलताय तर हा हा, तुमच्या घरात खायला तुम्हाला दाणे नाही. माझ्या दाण्याचे नको. तू साहेबांवर पळणार, तुझ्या भावाच्यावर पळणारा कुत्रे आहे म्हणा तू. आणि तू साहेबांची हा नितीश राणेबद्दल बोलणार, तू साहेबबद्दल बोलणार? तुला बघायचं This call is का? now being recorded. अरे रेकॉर्ड कर. तू साहेबांना उंची काढणार रे? बोल ना, आवाज का? आता बोल. तू काय उंची काढतो? मी कुठे येऊ सांग म्हणजे मी. अरे हा, अरे महाजनाबद्दल आम्ही मान ठेवला, साहेबांची उंची काढणार का? काय करतोस तू? तू भेट मला, सांग ना काय आहे ते सांग मला. मला सांग तू काय आहे ते. मला सांग तू काय आहे ते. तू काय यार? राणेचे कार्यकर्ते कसे ना, सगळं काही माहिती आहे आम्हाला. हो, ये कर दे. काय करायचं करा. तू सांग कुठे मला माझ्या जीवाची भीती नाही. काय आपण पाहिलं की या ज्या रेकॉर्डिंग्स आहेत यामधून प्रकाश महाजन यांना धमकवलं जातंय,
राणेंवर टीका कराल तर त्याचे परिणाम भोगायला लागू शकतात, अशा उघड उघड धमक्याच दिल्या जात आहेत. त्यामुळे कुठेतरी राजकारण आता वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे. यावर आता राणेंकडून, प्रामुख्याने नितेश राणे आणि नारायण राणेंकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.